सप्तपुरींपैकी एक उज्जैन. उज्जैन म्हणजे श्रोते हो पूर्वीची अवंतिका नगरी होय. सप्तपुरींपैकी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र म्हणजे पुराणकाळी शंकराने या ठिकाणी त्रिपुरावर विजय मिळवला म्हणून या स्थानाला उज्जैनी हे नाव पडले. विक्रम राजाला शनी महाराजांकडून प्रताप मिळाला ती ही नगरी होय. सांदीपनीकडून श्रीकृष्णाला ज्ञानप्राप्ती झाली ती ही नगरी होय. कालिका देवीने कालिदासाला काव्याची प्रेरणा दिली तसेच राजा भर्तृहरीला आयुष्याचे रहस्य शिकवले ती ही नगरी होय. उज्जैन हा जिल्हा मध्य प्रदेश राज्याच्या पश्चिम भागात असून भोपाळपासून 181 किलोमीटरवर आहे. इंदोरपासून उज्जैन 55 किलोमीटर अंतरावर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाकाल नामक ज्योतिर्लिंग येथे असून 51 शक्तिपीठांपैकी हे एक आहे. भगवान विष्णूंच्या शरीरातून निघालेली क्षिप्रा नदी येथूनच वाहते. महाकालाबद्दल अशी कथा सांगितली जाते की एक शिवभक्त ब्राह्मण उज्जैन नगरामध्ये राहत होता. या ब्राह्मणाने केलेल्या शिवलिंगाचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न ब्रह्मदेवाच्या वराने उन्मत्त झालेल्या दूषण राक्षसाने करावयाचे ठरवले. तेव्हा त्यातूनच शंकर भगवान प्रगट झाले व त्याचा सैनिकांसह निःपात केला. नंतर ब्राह्मणाने शंकराला तेथेच राहण्याची विनंती केली. ब्राह्मणाच्या विनंतीला मान देऊन शिवपार्वती त्या लिंगात ज्योतिरूपात राहिले. पार्वती मातेच्या आज्ञेवरून महादेवाने हे नगर वसवून नगराच्या चारही दिशेला 4 संरक्षक द्वारे उभी राहिली. या 4 महाद्वाराच्या रक्षणासाठी 4 देव व मध्यभागी महाकालेश्वर यांची नियुक्ती महादेवाने केली. महानदी क्षिप्रेमध्ये स्नान करायला मिळणे दुर्लभ आहे. ते करून जो महाकालाला नमस्कार करतो त्याला मृत्यूचे भय कधीच राहत नाही. अशा या उज्जैन नगरीत एकूण 84 मंदिरे आहेत व 28 तीर्थे आहेत. जय महाकाल.